आला शान काढायचा आहे काय बापुराव कशाला फोन लावते. हॅलो 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 बोला की बापू साहेब. हॅलो बाळासाहेब. अहो बोला की बापूराव. अहो बाळासाहेबराव 2 दिवस झालं माझ्या डोळ्याला अक्षरशः झोप नाही राहू. काय मोठा राखीच बिकी सपनात आला का काय. काय सांगू तुम्हाला, परिस्थिती नाजूक झाल्या. 2 दिवस झालं माझी पार झोप उडाल्या. अहो झालं तरी काय नक्की बापूराव. अहो मला आपल्या गावात एक हत्यार आवडलंय. अहो बापूराव हे काय बोलताय काय तुम्ही. अहो तुमचं पोरग लग्नाला आलं हे काय बोलताय तुम्ही. नाही नाही बाळासाहेब, त्या हत्यारानं माझी पार झोप उडवल्या. मला काय बी करून ते हत्यार पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो बापूराव माझी बायको घरात आहे, ऐकल बिकल. अहो काय बोलताय काय नक्की, तुम्हाला झालंय तरी काय नक्की. हो बाळासाहेब, तुम्हाला काय सांगू त्या हत्याराची किमया. 1 नंबर हत्यार आहे, दणकाट हत्यार आहे. अहो कुठे बी घाला जमणार नाही. आणि काय सांगू बाळासाहेब तुम्हाला, मॉडेल जुना आहे पण नव्या नव्यासनी घाम फोडील असला हत्यार आहे बघा. त्यामुळे ते हत्यार मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. अहो बापूराव काय राव तुम्ही बोलताय काय, मला कळणं झालंय. अहो तुमचं वय काय, आता बोलताय काय तुम्ही. 50-55 वर्ष वय झालं तुमचं. नाही नाही, आणि ती हत्यार घेऊन आपण डायरेक्ट उसात जाऊ. ए बापू, अरे काय बाबा, अरे घरात आहे बाबा, ऐकेल की बायकोला. अहो खरंच लय भारी हत्यार आहे, 1 नंबर हत्यार आहे, नाद खोळ हत्यार आहे. त्यामुळे काय करा तुम्ही, गुपचूप या, डायरेक्ट आपण हत्याराची गाडी घ्यायला जाऊ. बापराव हाय तरी कुठं तुम्ही नक्की. अहो मी हाय वडाखाली. लय बापू येडे बिड झाले का म्हातारा बायकून असला ऐकलं तर मला घरातनं बाहेर काढ. आला काय हो बापूरावला नाद लागलाय. नातवा संघ खेळायच्या वयात त्याला हत्यारांचा संघ खेळायचा आहे. काय बोलायचं याला, या वयात आता मार सोसल का. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजान. काय बाळासाहेब म्हातारा वयात तुझी जवानी जागी होत्यावर. अहो काय सांगू बाळासाहेब, 1 नंबर हत्यार आहे, असलं गावात हत्यार नाही. अरे बाबा तुझं पोरग लग्नाला आले, त्या पोरग लग्नाचं बघ. तू कुठं आता हत्यार फिरवतोय. नाही 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 बाळासाहेब, आपल्या दोघांचा फायदा आहे त्यात. त्यामुळे हत्यार आपण बघायला जाऊ. 1 नंबर मॉडेल आहे आणि अगदी अक्षरशः गेलं पाहिजे बघायला. एवढं म्हणतोय म्हणजे हत्यार बघितलंच पाहिजे. झाला आपला फायदा. झाला चला आपण हत्यार बघून या. ते निघाला होतं कशाला, त्याग लागू तिकडे. चला तिकडे हत्यार बघून. बापू तुझ्यामुळे आज माझा फायदा झाला या. पण हत्यार चांगला आहे ना. हत्यार 1 नंबर आहे, नाद करायचा आहे हत्याराचा. तुम्ही आता जुनं म्हणताय म्हणजे असं 40-45 वयाचं. नाही नाही नाही, लय जुना आहे. अरे मग येडा झालास काय, कशाला त्या जुन्यासाठी एवढं सांगायचं आपण. अहो पण हत्यार 1 नंबर आहे, कुठे बी घाला दमतच नाही. काय बोलताय. उसात घाला फरक पडत नाही. मजबूत एकदम काय मग काय, आपल्याला मजबूतच पाहिजे. मजबूत पाहिजे. नव्हते नव तुमचं काम झालं मला देणार ना. अहो द्या राव साहेब, तुम्हाला घेऊन येतोय म्हणजे हत्यार तुमच्यासाठीच आहे. आयला बापूराव तुम्ही म्हणजे आमचं पहिल्यापासून दोस्त. बापूराव आपण निघालो हत्यार बघाय, पण तिचा मालक बिलक घरात नसेल ना. नाही, हत्यार कायम दारातच उभा असतं. दारातच असतो. तसं नव, आता पहिलं मी माप 5 किलोमीटर 5 सेकंदात मारायचं, पण आता गुडघ्यानं घायला आलोय, पळायला जमत नाही म्हणून म्हणतोय. आणि तुमचं बरोबर आहे, पण हत्यार दारातच उभा असतंय. दररोज मी येतात हत्यार बघतोय रोज. मग काय प्रॉब्लेमच नाही. नाही ना. नाही काय प्रॉब्लेम चला नाही. आणि काय कोणाचं गुडघे, माझं बी गुडघे घायला आले, पण आपलं कधी पण रेटायचं. तलाव झाल्या. नाथ हत्यार आहे. तुमच्या माझा पूर्ण भरोसा आहे. कपडे आहेत ना व्यवस्थित हत्याराला. मग काय चला जोरात हत्यार आहे. बापराव मी काय म्हणतोय, आपण हत्यार हे वाड्याला घेऊन येऊ शकतो का. वाड्यात काय घेऊन बसलाय तुम्ही वाड्यात घेऊन येऊ शकता, उसात घेऊन जाऊ शकता, शहरात घेऊन जाऊ शकता, भुईमुगात घेऊन जाऊ शकता, कुठे पाहिजे तिथं हत्यार घेऊन जाऊ शकता. हत्यार लई टॉप आहे. चला आला असला हत्यार भेटणं म्हणजे काय नशीब आहे माझं. अहो बाळासाहेब, मी बारका होतो तेव्हा आमचा आजोबा ते हत्यार घेऊन जायचं. काय बोलताय काय. तुमच्या पिढ्याला आनंद दिलाय त्या हत्यारानं. मग काय, म्हणून तर म्हणलं जुनं ते सोनं, असलं टॉप हत्यार बघायला मिळत नाही भागात कुठं. त्यामुळे चला तुम्ही. अहो हत्यार असलं दणकाट आहे की परवा हत्यारावर बसून गावाला गेलो. काय बोलताय काय. अहो विषय आहे का. अहो 60-70 वर्षाच्या हत्यारानं तुम्हाला उचलून नेलं. अहो मग काय, एवढं दणकाट म्हणजे लईच टाइम नाही हो. आयला असला हत्यार आमच्या नशिबात. अहो जुन्यातलं मॉडेल म्हणले का. चला बापू, नाथ खोळा हत्यार आहे. चला अहो हत्यार तुम्हाला दाखवतो. हत्यार हे बघा हत्यार. हत्यार. हो
ह्या हातारासाठी तू 2 दिवस झोपला नाही जो. अहो हेच हत्यार आहे. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का हत्यार कुठे बी गोष्ट शाळेवात घाला, मक्याच्या कांसात घाला, भुईमुगात घाला, ऊसात घाला, कुठे बी घाला, एकदम जोरात आणि टॉपचं काम करते. हेच हत्यार आहे. पाक तुम्ही स्वप्नाचा टक्काचूर केला माझ्या. अहो, मी पाक काय स्वप्न रंगवले आणि तुम्ही करताय काय? गप बसा अहो, तुम्ही. विषय तुम्हाला मी सांगितलं होतं हे हत्यार एक नंबर आहे. तुम्हाला म्हटलं होतं नाही जुन्यातलं मॉडेल आहे पण नव्यासनी घाम काढेल तेच मॉडेल आहे. काय बसाव तुम्ही. अहो, काय माझं मी काम सोडून आलो माझं तुम्ही हे हातार दाखवताय. अहो 4 पिढ्या गेल्या पण हे हत्यार गेलं नाही अजून. काय बसा. एवढं खतरनाक हत्यार आहे. काय राव हे तुम्ही चुकीचं केलाय बरं का. मला काही पटलेलं नाही. अहो तुम्हाला आता काय सांगू बघा पत्रा घातलाय का बघा हत्यार कसं टॉपचं बघा स्टेरिंग बघा. अहो नाथ खोदा हत्यार आहे. अजून सुद्धा रस्त्याने मुंगा पळतंय हत्यार. तुम्ही काय बसाव हे हातार घ्या तुम्हाला. नाही नाही बा असं या की इकडे या की जरा तुम्हाला दाखवतो. पण हे हत्यार कुठल्या कंपनीचं असेल हो? तुम्ही काय बसाव. जातो मी आपला आहे ना? काम करतोय. हा हिला हे हत्यार कुठल्या कंपनीचं आहे ते मला तर माहित नाही पण तुम्हाला नक्की माहित असेल. त्यामुळे तुम्ही सांगा हे हत्यार कुठल्या कंपनीचं आहे. आणि मी आता जातो बुंड फोडायला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि चॅनेलवर असंच प्रेम करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही हा व्हिडिओ काय केला हे तुम्हाला बापू साहेब सांगतील समजून. तर मित्रांनो आजकाल जुनी पिढी जशी संपत चाललेली आहे तशा जुन्या गोष्टी सुद्धा संपत चालल्या आहेत. आणि ही जुनी गोष्ट आम्हाला दाखवायची लोकांना पण ती कसं मग तुम्ही सरळ मार्गाने दाखवली असते काय बघितली नसती म्हणून तुम्हाला जरा वाकड्याकडे मार्गाने दाखवली. म्हणजे नियोजन जरा वेगळं केलं. बरोबर का? बरोबर आहे. म्हणून आज तुम्हाला आम्ही हा ट्रॅक्टर दाखवू शकलो. आणि हा ट्रॅक्टर आम्ही लहानपासून बघतोय. अजून सुद्धा हा ट्रॅक्टर अतिशय जोरदार चालतोय जबरदस्त चालतोय. इथं आपला ट्रॅक्टर आहे अतिशय सुंदर. आणि असंच तुम्हाला आम्ही बोला की दुसरी गोष्ट सांगण्यासारखं म्हणजे आत्ताच अनुभव आला. आता व्हिडिओ करता करता आता मी जुना व्हिडिओ करण्यासाठी जुनी कपडे घातलेली बरोबर आहे. पण अजिबात गरम झालं नाही. ऊन लागलेलं काय कळलं नाही. डोक्यावर टोपी पांढरे आजी पण आता आम्ही ती कपडे काढले. बरोबर आहे. बघा आता घाम्या लागला असं म्हणजे थोडं- कपडे घातली तेव्हा मोकळे वाटत होतं. आणि आता कपडे जीन्स चढवलेले आहे नको नको वाटत. जुनी माणसं किती हुशार आहेत बघा. त्यांनी म्हणजे शरीराला काय लागते त्याच्यावर कपडे बनवलेले. मग तेच विषय आहे. आजकाल तुम्ही गाडी घ्या पाडा कुठे फाट लगेच त्याचं किराय जातं हे जाते. पण ट्रॅक्टर एवढा जुना आहे त्याच्या यायला केवढा जुना असून सुद्धा इंजिन पॉवर खतरनाक अजून आहे. अजून तुम्हाला ऐकणार नाही असं ट्रॅक्टर आहे. त्यामुळे जुन्या गोष्टी दाखवणार आणि इथनं पुढे असेच व्हिडिओ बनवत राहू. सपोर्ट करा.